बऱ्याच दिवसापासून माझ्या फील्डमध्ये ना कुनाफा चॉकलेटची रील येत होती. चला म्हटलं आज बनवूनच टाकूया आणि त्याच्यासाठी मी तर पिस्ता घेतला आहे. चॉकलेट मेल्ट करण्यासाठी मी पाणी ठेवलं आहे आणि मी तर व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट 2 चॉकलेटचा यूज करणार आहे. डार्क चॉकलेट मी कट करून घेतलं आहे आणि कट करून झाल्यानंतर ते मेल्ट व्हायला या डब्यामध्ये टाकून दिलं आणि ते मेल्ट होतं आहे तोपर्यंत इथं पिस्ता आणि त्याच्यामध्ये व्हाईट चॉकलेट आणि थोडंसं नॉर्मल पाणी घातलं होतं. त्याची छानपैकी पेस्ट बनवून घेण्यासाठी ते सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आणि त्याची अशी काहीशी पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर एक पॅन गॅसवरती ठेवायचा. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं, तुम्ही बटरही टाकू शकता. थोड्याशा शेवया घेतल्यात क्रंच येण्यासाठी आणि त्या भाजून घ्यायच्या छान लालबुंद आणि ते बनवलेल्या पिस्ताच्या मिश्रणामध्ये ते टाकून द्यायचं. छान मिक्स करायचं. माझ्याकडे मोल्ड नाही म्हणून मग मी हे बिस्किट आले होते याच्यामध्ये मी हेच यूज करणार आहे. त्याच्यामध्ये एक लेअर चॉकलेट टाकून घ्यायचं, वरती एक पिस्ताची लेअर घालून घ्यायची. त्यानंतर पुन्हा कोटिंग करायचं चॉकलेटचं आणि असं काहीसं झालं आहे आणि ते सेट व्हायला थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं. त्याला जास्त वेळ लागत नाही सेट व्हायला. असे मी 2 बनवले होते आणि त्यानंतर एक अर्ध्या तासाने खोलून बघितलं तर ते एवढं सुंदर झालं होतं ना. आता ते मोल्ड थोडे वाकडे होते म्हणून त्याचा शेप थोडासा वेगळा आला आहे. मोल्ड जर छान असते तर शेप आणखीन छान दिसला असता. शेप कसाही आला असेल ना तर ते खायला खूप जास्त टेस्टी झालं होतं आणि मुलांना